मेंढ्या मग आपली काय भाकरी आपली रोजची आहे ती भाजी खायची कवा चटणी पण खायची. व्यवस्थित मिळतं का? पावसात गेलं ना असं जगाय गेल्या ऊसतोडी सारखंच घ्यायचं. मिळायचं कधी नाही मिळायचं. रानकाम केल्याशिवाय आपल्याला असते का नाही. त्याचं जरा गुण गोड होतं ते जरा नीती माती चांगली पण ठेवलं. असं कोण ठेवल का नाही. ती धडाडून शेतकऱ्यांची कामं करणार, रस्त्याची कामं केली सगळी. अडचणी सोडवणार, ती करणार सगळी. लॉकडाऊन मध्ये त्याने किती तर लोकांना दान केलं. काय दिलं होतं? काय कुणाला अडचण तर त्याला माल, लग्न केली कुणाची, कुणाला दवाखान्यात पैसे नसते त्याला पैसे भरले दवाखान्यात. घरी स्वतःच्या गावने त्या माणसाला आमच्या गावातल्या का घरी आणलं. अन्नदान धान्य किती केलं, अन्नदान केलं. साखरा दिल्या, चहाच्या पावडरी, साबणा, तेलाच्या पिशव्या आणि काय गहू दिलं थोडं थोडं त्यांना. म्हणजे त्यांना आठवड्याला लागतं तेवढं त्यांना पुरवलं. मग त्याला जरा माणसाने ते जरा दया आली म्हणून त्याने माणसाला पुरवलं. ती म्हणते ती माणसं आतापर्यंत आम्हाला तेव्हा खायला नव्हतं पण त्याने आम्हाला दिला, माल दिला, आमचं घर चाललं. असे लोक म्हणते ना आमच्या गावातले काय काय म्हणजे गोरगरीब. आणि आम्ही काय आता एवढं मोठं पोरग झालं म्हणून आम्ही काय मोठेपणा लावला नाही किंवा एवढं पोरांना माझ्या कमल पण बायका तुम्ही काम का ज्यांना म्हणजे मस्त कशाला राखताय, शर्ट कशाला राखताय. एक एक दिवशी आम्हाला खायला धान्य नव्हतं. आमच्या पोराचं लग्न व्हायच्या अगोदर आम्ही बाजार काम करायचं, बाजारात आणायचं खायचं. लय दिवस हालात काढल्यात म्हणून त्याला पण देवान बघितलं त्याच्याकडे. नमस्कार मंडळी, मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. आटपाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आणि मतदानाला काही दिवस बाकी आहेत. 7 तारखेला मतदान होणार आहे. परंतु करगणी जिल्हा परिषद गटामध्ये ज्या लढती होणार आहेत त्या पाहुण्यांमध्ये लढती होणार आहेत. एकीकडं करगणी जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विनायक मासाळ आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते दादासाहेब होबाले हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. ते एकाच घरातले आहेत, नातेवाईक आहेत, परंतु नातं वेगळं, राजकारण वेगळं. नात्यांमध्ये राजकारण हा पार्ट येत नसतो, जो तो त्या पद्धतीनं राजकारण करत असतो. परंतु आज आपल्यासोबत जे संवाद साधणार आहेत, जे जोडले गेलेले आहेत ते दादासाहेब होबाले यांचे आई वडील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. प्रथमतः तुमचं मानदेश प्राईम मध्ये स्वागत आहे. पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या, तुमचं नाव सांगा. काय नाव आहे तुमचं? माझं नाव हिराबाई आनंद होबाले. हिराबाई आनंद होबाले. तुमचं नाव सांगा. माझं नाव आनंद विठोबा होबाले. बर. कसा संघर्ष होता तुमचा? तुम्ही सुरुवातीला काय काय केलं? सुरुवातीला लहानपणापासून तेव्हा पहिली शाळा कुठल्या दुसरी तिसरी शाळा झाली. कोणी शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय, आणि काय आपलं ही माती काम करायचं शेतातलं ही. त्यावेळी आम्हाला पाणी देखील नव्हतं, एवढा दुष्काळ भयंकर येत होता. आता हे टेंबूचं पाणी आल्यापासून जरा आम्हाला म्हणजे बागायची दिसते थोडं दिसतंय. आधी आम्हाला म्हणजे काय तसं काही नव्हतं. आम्हाला छपराच घर होतं आधी. पहिले छपराचं घर होतं. मेंढ्या कुठं कोकणाला घेऊन जात होतो की घाटाच्या वर? होय, जात होतो. कसं मेंढ्या मागचं जीवन कसं होतं? मेंढ्या मागचं जीवन कसं, पाऊस आला वारा आला त्यातनंच वेळ टाइम काढायचे, तसंच असायचं वावरातनं. एकेकाने उपवाशी राहायचं. मेंढ्या कुठं अशा बसलेल्या वाडा रानातच असायची बसायला. गाव लांब असायचं. पावसाला म्हणजे कुठलं जेवण नसायचं, काय नसायचं, एकेकाने उपाय काढायचं. आज तुम्ही एका चांगल्या घरामध्ये, स्लॅबच्या घरामध्ये राहताय. मेंढ्या मागची दशा कशी होती? मेंढ्या मागची दशा लय वाईट होती. चूल पेटत ती पाऊस आला तर नाहीच की. मग तुम्हाला ती सांगितलं नाही, गावातून कुठं हॉटेलमधून आणावं तरी गाव लांब असायचं. पाची पकवान मिळत होतं खायला? नाही, मेंढ्या माग कुठली पाची पकवान. काय असायचं? मेंढ्या माग आपली काय भाकरी आपली रोजची आहे ती भाजी खायची, कवा चटणी पण खायची. ती तर पोटाला मिळतं का व्यवस्थित? व्यवस्थित मिळतं का? पावसात गेलं ना असं जगाय गेल्या ऊसतोडी सारखंच घ्यायचं. मिळायचं कधी नाही मिळायचं. रानकाम केल्याशिवाय आपल्याला असते का नाही. रानात हिर पाडले, माझ्या पोराने 2 हिरी पाडले. इथं भरी आमच्या पाणी, आम्हाला पाणी लोकांच्यात आणत होतं. इथं गाडग्याची हिर आहे, तिथलं पाणी डोक्यावर आणून आंघोळीला प्यायला पाणी आणायचं. आता हिर पाडून इथं टाकी बांधून पाणी घरी आणले. सगळी वस्तीला पाणी आमच्या घरातले पितील लोक. एवढी आमची परिस्थिती. तुम्ही काही दिवस रोजगार पण केला? रोजगार केला म्हणजे आता ही पोरग माझी झाल्यापासून रोजगार नाही. रोजगार किती वर्ष रोजगार करायचं थांबवला?
रोजगार करायचं जसं माझं पोरग करायला लागल्यापासून रोजगार बंद केला मी. तुम्हाला मुलं किती? मला 3 मुलं, 3 मुलं. 2 मुली. एक दोघ मुलगा एक मुलगी. दुसरा मुलगा काय करतो तुमचा? ते घाटावर आहे आपलं दुकान असलंय प्लबिंगचं. प्लंबिंगचं दुकान आहे. बरं. हे सगळा संघर्ष करत असताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? आम्हाला अडचणी आहे मस्त पहिल्या, पण काय बाई लोक मेंढपाळ असल्यामुळं ह्यातनं काय बाई सुटायच्या असं जायचं. मेंढरा मागा असताना तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या बांधाला गेला, शेतकरी तुम्हाला चांगली वागणूक देत होते का? काय एकानं चांगलं म्हणणार, एकानं शिव्या द्यायचं, एकानं मारणार पण. असा एखादा अनुभव आलाय का तुम्हाला मेंढराच्या मागे? कशाचा? एखाद्या शेतकऱ्याच्या बांधाला गेल्या, चुकून एखाद्या शेताच्या ह्याच्यात मेंढी गेल्या, तिनं त्याचं शेतकऱ्याचं नुकसान केलं, शेतकऱ्यानं तुम्हाला शिवीगाळ केली, शिवीगाळ करते तिथे. मारहाण केलं नाही पण शिवीगाळ करते. एकानं मारहाण बी गड्या करते, माणसाला मारहाण करते ते. शिवेगाळी करते ती. त्या एखादं आपलं शहाणा हुशार आहे ती काय बोलत म्हणते नाही. असं नका खाल्लं तर खाऊ मेंढी द्या, आहे खाऊ द्या खाल्लं तर. खाल्लं तर जाऊ दे म्हणते, पुणे सोडू नका असं सांगणार. म्हणजे काय एकानं शहाणी समजून काय एखादा सांगायचं. अडगाट असेल ती करायची. हो त्याला काय. तुम्हाला एकूण जमीन किती आहे? जमीन आम्हाला एक 5-6 एकर आहे. असं आहे का? काय काय केलं आता त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये काय थोडी बाग आहे, ती बाग आम्हाला गेली तेलकटनं. किती झाड आहे ती? झाड आहे 5-7 आहे. ती ह्याच्या मागे आहे बागची आहे. पुन्हा आता मका केली आहे, ज्वारी आहे, काय माहिती. तुम्ही दोघंच राबता का आणखी कोण तुमच्या शेतात राबता? आमच्या दोघंच आम्ही राबतो. सुना आहे त्या दोघी. सुना काम करतात का शेतात? करते ते काय कराय काय काय घरातलं करते तर आहे मोठं घरातलं रानात कशाला पुरी न्यायला गरज पडते. आम्ही करतो आपलं. करतो चित्रा बायची घरातलं चित्रा ठीक आहे. ते म्हशी आहे 4-5 मेंढरं आहे 2-4 ठेवली ती अजून करमत नाही मला म्हणून. मेंढराशिवाय फक्त करमत नाही म्हणून ठेवली ती. हा करमत नाही मेंढीशिवाय. मेंढ्याशिवाय चालत नाही. हा. म्हणजे आतापर्यंत हे सगळं दिसतंय चित्र, हे सगळं उभं राहिले, ते फक्त मेंढ्याचे जेव्हा केले. मेंढ्याचं कुठलं होतं? मेंढ्या जेव्हा पुण्यात नाही, पण मेंढ्याला ह्यात करत करत पुण्या हे आपलं पोरांनी पोरग्याला केलं. जरा सोडायला लागला. पुण्याची नवना जाधवाने हे सगळे साथ दिली ह्यातनच. मेंढ्याची वर घर होती ते का? आज मला सांगा, आमदार गोपीचंद पडळकर, बापूसाहेब ह्या नेतृत्वाने तुमच्या मुलावर विश्वास ठेवला. होय. का ठेवला? असं काय आहे त्याचं जरा गुण गोड होतं, ते जरा नीती माती चांगली पण ठेवलं. असं कोण ठेवल का नाही? ती धडाडून शेतकऱ्यांची कामं करणार, पुन्हा रस्त्याची अडचणी कामं केली सोडवणार, सगळी. अडचणी सोडवणार, ती करणार सगळी लॉकडाऊन रस्त्याची मध्ये कामं त्याने करणार. किती तर लोकांना दान केलं. काय काय केलं? काय दिलं होतं? काय ते कुणाला अडचण असेल तर त्याला मार, लग्न कुणाला केली 4 रुपये, कुणाची, काय कुणाला दवाखान्यात पैसे नसते त्याला पैसे भरले दवाखान्यात. घरी स्वतःची गावून त्या माणसाला आमच्या गावातल्या का घरी आणलं. अन्नदान धान्य केलं, त्यांना दान केलं. साखरा दिल्या, चाच्या पावडरी, साबणा, तेलाच्या पिशव्या आणि काय गहू दिलं थोडं थोडं त्यांना. म्हणजे त्यांना आठवड्याला लागतं तेवढं त्यांना पुरवलं. कोरोनामध्ये? कोरोना म्हणजे दानत्वाची वृत्ती आहे. हा? रेशनिंग दुकान रेशनिंग दुकान बी रेशनिंग चालू केलं, पण त्यांनी घरात ज्याला गरीब आहे त्याला दिलं मला. बंदच होतो कामाला. कामं दुकानं बंद होते वेळेस. त्यांनी सगळं हे केलं ना. मग त्याला जरा माणसाने जरा दया आली म्हणून त्याने माणसाला पुरवलं. ते म्हणते ती माणसं आतापर्यंत आम्हाला तेव्हा खायला नव्हतं, पण त्याने आम्हाला दिला, माल दिला, आमचं घर चालवलं. असे लोक म्हणते ना आमच्या गावातली काय बाय, म्हणजे गोरगरीब. मोठ्या माणसाला कशाला देते गोरगरीब? रस्त्याची कामं म्हणा, पाण्याची म्हणा, पेयच्या म्हणा, ह्याची कामं त्यानं चांगली प्रश्न. शाळेची कामं केली. शाळेची कामं. आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, तुमच्या पोराचं काम बघून ही जनता सगळी तुमच्या मुलाच्या पाठीमागे राहील का? हो 100% 100% राहणार. 100% राहणार. राहणार. आता करगणी तर काल बघितलं 2-3 दिवस झाले जाते करगणीला. काय म्हणते ती? काय म्हणजे ते कमळाशिवाय कायच नाही. दादा ते काय मोठ्या सरांचं आणि कुणाचं ग ते संभाजी संभाजी पाटील. संभाजी पाटील सर. हो, संभाजी पाटील सर यांचाच प्रचार सारखा चालू आहे. किती लोक राहतात, हाफीस घेतले ते माणसाला बसायचं दारात, किती रो उभा राहते ना आतमध्ये किती बसतात. तिथनं त्या वैर एवढ्या माणसाचं लोंबाळ लागते सर ह्याला मोर्चाला. मग 100% आमच्या. तुम्ही सुद्धा जाताय का नाही प्रचारात? मग आता निघाले का? प्रचारात झालो. जाताय? आता निघाले आम्ही. तुम्ही बायका माणसात जाताय, हम्म. ही बायका ही काय म्हणते? काय म्हणतात म्हणजे काय बायका पोरांनाच माझ्या हे करतात त्या. पोराविषयीच बोलते त्या ना, त्यांनी सगळं केले म्हणून. कुठले सांगतात तुम्हाला हो. हे काम केले? मग काम केल्याशिवाय बायका बोलते आमच्या दादासाहेबांनी एवढं केलं तेवढं केलं, बायका बोलते त्या ना. म्हणते माणसं. मग त्यांची आई मग आता ते म्हणा तुम्ही त्यांची आई असं वाटत नाही. हा ते म्हणलं ना मग मग तसंच की
पण आम्ही काय आता एवढं मोठं पोरग झालं म्हणून आम्ही काय मोठेपणा लावला नाही किंवा एवढं पोरांना माझ्या कमवल पण बायका तुम्ही काम ज्यांना म्हणजे मस्त्र कशाला टाकताय शर्ट कशाला टाकताय अजून काय तुम्ही सोडली नाही? नाही सोडली आम्ही आहेत का आम्हाला मस्त्र आहे शेती काम ती केल्याशिवाय आम्हाला हीच होत नाही आता दिवस परचार होत नाही आता परचारला जायचं तर मस्त्र पाणी तुम्ही आलता मस्त्र पाणी पाजून बांधून जायचं मगाशी बघितलं तुम्ही मस्त पाणी पाजत होता, हा तेव्हा एकदम साधं राहणं, तुमची साधी साडी होती. हा, होयच की मग आपण रानात काम करते म्हटलं साधच राहिले पाहिजे आहे का नाही. आपण आता बाहेर जायचं म्हणलं तर बाहेरचं सारखं राहिलं पाहिजे. घरी म्हणले आपलं घरी साधच राहते रोजच राहते साधं. पण आता बाहेर जायचं म्हणलं कुठेतरी व्हायचं आपल्या पोराच पण जरा म्हणणार कशी राहते ती घरी कशी रानात कसं राहते गावातल्या सारखंच राहायचं घरी असलं घरच्या सारखं राहायचं. आता पोरगा कुठल्या पदाच्या उमेदवारी कुठल्या पदासाठी उभा राहिला हे माहित आहे का? जिल्हा परिषद गटात बाय जिल्हा परिषद हे काय असतं माहित आहे तुम्हाला? कधी गेलाय का आम्ही आजपर्यंत? कशाला गेलोय आता ह्यांना माहिती आहे आम्हाला काय. गेलाय तुम्ही? जिल्हा परिषद मध्ये ऑफिस घ्यायला सांगलेलं असते त्यांचे शब्द घेतले. तर इथल्या सरकारी कार्यालयामध्ये तुमची मुलं वगैरे लहान असताना एखादं तुमचं काम अडलं तर त्या कार्यालयात तुम्ही जात होता का? कशाला आम्ही गेलो त्यांनी गेलं असतील आपण नाही. जात होते कोणती कामं? काम म्हणजे कसं एखादा नेता न्यायला लागायचा म्हणजे नेता न्यायला का मग ते काम व्हायचं. आज तुमच्या घरातच एक नेता तयार करा. आता आमच्याच घरी येतात लोक झोपल्या जातं रोज उठत येते पंच उठल्या का म्हणून काय काय पंच अडचण कशाला म्हणते? ते पंच होता गावचा सरपंच होता 5 वर्ष. त्याचं वय नव्हतं तेव्हा त्याला पंच झालाय. पहिल्यांदाच किती मत वयात झाला? 18 वर्षात 21 वर्षात 21व्या वर्षी हा. पहिल्यांदाच आपलं गावानं त्यांच्या एवढ्या तरुण वयात काय विश्वास मग दाखवला? आता काय दाखवलं बघा त्याचं गुणच तसं आहे. अपक्ष उमेदवार निवडून गेला होता ते कुठल्या पार्टीत नव्हता. पार्टीत नव्हता काय बघून निवडून दिलं लोकांनी? ती गावाने म्हणजे त्यावेळी काय ते कुठल्या हे नव्हतं पण जरा मोहर असायचं. आज हे पोरासाठी त्याचं वय त्याचा फोटो तुम्हाला दाखवतो तर तुम्ही चालेल काय आहे. कोणाच काय असलं किरकोळ भांडण असलं तर मिठवायला मोहरा असायचा पोरांची शाळेतली आपण आज कशाचं बी असलं तर ती फोटोच आम्ही भरायला दिला ती फोटोच केला ती फोटो तर ते म्हणलं असता ही काय आहे. आणि पहिला फोटो तर एकदम साधा आहे म्हणते पोरग आता एवढं झाले असं इतका त्यावेळी राष्ट्रपती प्रथमता होती तर तिने पुरस्कार दिलता. त्याने कर सरपंचाला चांगलं काम केले म्हणून. हा आणि तिथली ती बनपुरीची कोण रुक्मिणता आहे रुक्मिणी आपली पंचायत समितीची होती नव सभापती. ती पण सगळे राष्ट्रपती होती प्रथमता पाटील त्यावेळी. दिवस लय पहिल्या हालात काढले तुमचं तुम्हाला पुरस्कार तुमच्या मुलाला मिळाला तुमचा अंग भरून आला असेल हृदय भरून आला असेल नाही? पहिलं सांगितलं मी नको वाटतंय हो पहिलं आठवलं आठवलं लय आम्हाला लय पहिले घेऊन एक दिवशी आम्हाला खायला धान्य नव्हतं. आमच्या पोराचं लग्न व्हायच्या अगोदर आम्ही बाजार काम करायचं बाजारात आणायचं ते खायचं की मेंढ राखायचं माझ्या रोजगारावर किती भागायचं रोजगार चूल पेटायचं पण आपलं व्हायचं थोडं माग राखूनच हा उद्याची चूल पेटावी पेटावी. आता ढीगभर राहते आता ढीगभर राहते पण तेव्हा एवढं हे होत नव्हतं ना. 200 रुपयाच बाजार किती यायचा आता 200 रुपये पोरं 200 रुपये घेणार ती पोरं बारकी येते ते का आम्हाला 200 काय येते 500 नोटीत बी त्यांचं भागत नाही म्हणजे किती येते तुमच्या मुलांना 500ची नोट बघायला मिळाली? कशाला 100 नाही बघा तर 500 कशाला. केवढा मोठा होपर्यंत तिखट खात नव्हता. मला आम्हाला मस्त नव्हती आमच्या मोठ्या जावाला मस्त होती. एवढं दूध घेतलं का तेवढं शिरडत तेवढं पाणी घालून तेवढंच काला करून खायचं. किती मोठा होपर्यंत तिखट खात बारके दुसरी पुरगी हिचं मालक खायचं ते खात होतं तिखट असं लय दिवस हालात काढल्यात म्हणून त्याला पण देवान बघितले त्याच्याकडे पण जरा. आता हे करगणी जिल्हा परिषद गटातील लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील अशी तुम्हाला हो आशा आहे? 100%. पण मला सांगा जो दुसरा उमेदवार आहे ते विनायकराव मासा ते सुद्धा तुमचे पाहुणेच आहेत. तिच्या भावाचाच ते मुलगा आता भावाचाच मुलगा आहे त्याला काय आता राजकारण म्हटलं की नातेसंबंध थोडे दूर राहतात. राहिलंच जो राहील तो त्या पद्धतीनं राजकारण हो. करत असतो ते त्यांच्या पद्धतीनं तो राहिला तुम्ही तुमच्या पद्धतीनं राजकारण राहील हो. परंतु हे करत असताना तुमचे नातेसंबंध उद्या भविष्यात बिघडणार का? आपलेच कर्तव्य आपण करायची आपण जाणे येणं आपण सोडायचं नाही जायचं त्याला काय असं मनात कुठला राग काय सुद्धा ठेवायचं नाही राग. आता परचेला आज जाणार पण आता करगणला जायचं म्हणजे आम्ही गेलो नाही त्यांच्या घरी पण जायचं आपल्या भावाचं आहे म्हणलं जायचं आपण त्यांच्या घरी त्याला काय तो राहायला उभा नाही आपण त्याला म्हणायचं काय का मग त्याच्या हिनं राहिला ह्याचं हिनं राहिला पण जाणं येणं तुमचं कायमचं काय राहणार तुमचं जे नातं आहे तुम्ही आयुष्यभर हा आयुष्यभर करणार त्याला राजकारण राजकारण झालं की जागे बाजूला हा आज राजकारण संपलं संपलं उद्या तुम्ही एकत्र एकत्र हा
त्याला काय पण नाती तोडणार नाही. नाही, नाते कशी तोडायचे, आपल्या रक्तामासातला आहे. आता निवडणुकीला उभं राहिल्यापासून एखादा फोन वगैरे झाला तर फोन ती पहिल्यापासूनच करत नाही, त्याच्याकडे फोन म्हणजे त्याचं माझ्याकडे फोनच आहे. बारक्या दुसऱ्या बहिणीच पुरगी दिले त्या पंचाला रावाला, ती करते पुरगी फोन. त्याचा ते राजकारणातच त्याचा फोन माझ्याकडे नंबर त्याचा बी नाही, ते बी करत नाही. मी पण गेल्यावर बोलतो करतो की, पण आता मला जायला नाही, झालं. परवा आम्ही गेलो मासावाडीला ती गेलती परिसराला, परवा दिवशी तामचा बिमचा चहा पाणी पिलो आम्ही. काही सरपंचाचा भाव आहे, विनायकरावचा भाव ती रावाला माझ्या बहिणीच पुरगी दिली काय होता काय नाही, चहा आहे पाणी पिऊनच नाही आलो. काय नाही संबंधच काय, आपलं उमेदवारी आहे. जनता जे जनतेवर आहे, जनता ज्याला मत देईल ती जनते भावनी आहे. ज्याचं काम आहे त्याला मत देणार ते. पण काल त्यांच्या आईच्या बोलण्यात आलं की विनायकराव मासाळ यांच्या आमचे नातेवाईकच आहेत, आम्ही त्यांच्यावर टीका टिप्पणी वाईट वांगाळ बोलणार नाही. मग तेच जरी की. झालं तर आमचं रक्त असतं. हा, मग आता मी तुम्हाला काय म्हणलं, राजकारणात राजकारण हा. राजकारणाच्या पद्धतीने. मग आता मी तुम्हाला काय म्हणलं, आपलं काय दादासाहेब वाटते का तू त्यांच्यावरती टीका टिप्पणी नाही कधीच करणार, नाही. नाही करणार नाही. हा हा कोणावर टीका करणार नाही, कुठल्याही नेत्यावर नाही. अध्यक्षावर बी करणार नाही, अण्णावर करणार नाही, बापूसाहेबावर त्यांचं करणार बोलणं चाललं नाही. फोनवर माग होत, पण आता त्याच्या गुळात आणि आपण फोन आमच्या गावातल्या कोण एखादा नेता त्यांच्या बाजून जर असेल तर त्यांच्यावर देखील टीका करणार नाही. आणि कायम गेला तर हातात हात देतो, कोण पार्टीला येऊ आता ती विनायक मसाळाच्या सोडून आमच्या गावातला असल्या कुठल्याही गावात असल्या. आता ही करगणी गटातून पंचायत समितीचा उमेदवार आहे, ती बी आमच्या ह्याच्यातलाच आहे, दत्ता पाटील. ती माझ्या मावस बहिणीचा पोरगा आहे. सगळे नातेवाईक. नातेवाईकच आहे. आता या करगणी जिल्हा परिषद गटातील जनतेला तुम्ही काय सांगाल? आम्ही आता काय सांगणार, म्हणजे उमेदवार सांगेल आम्ही सांगतो बाबा तुमची काय कामं काय अडचणी असलेल्या ती सांगा आणि मतदान द्या आणि तुमचं काम करून घ्या. तुम्ही काय महिला भगिनींना काय आवाहन कराल? महिना बहिणीला आता काय सांगतात हीच का, दुसरं काय त्यांना त्यांची कामं केले, त्या म्हणतात आमची कामं केले ती दादासाहेबांनी, आणि पण आम्ही सांगाल त्यांची कामं करणारच आहे. त्या कालच प्रचार मध्ये बोलत त्या बायका ना, आमची कामं त्यांनी केली ती पहिली, कुणाची एक दोघी माणसाची एक दोन चार माणसांची केली असतील कामं, ते म्हणले ना आमची कामं यांनी केली ती आणि आम्ही यांनाच मत करणार आहे. प्रचार मध्ये पण म्हणले आणि काल पण आम्ही रात्री दादासाहेब कोणत्या चिन्हावर उभे आहेत? कमळ कमळ कमळावर. 2 ठिकाणी आहे कमळ, ते म्हणले ना बायका ते प्रचार करताना. 2 ठिकाणी पंचायत समितीत आपले तेच की दादासाहेब आमचं काम मोठे ह्यांनी सर केलंय, आणि ही आणि आमचे अजून कुठलं दादासाहेब तरी काम मोठे. असतं आमचं करणार आहे ते, त्यांना आम्ही मत देणार. सारे ते नागमळे सगळं काल फिरून सगळ्या बायका आले द्या, सगळे करगणी पुरी सगळी सालीने जरा निमे राहिल्या करगणी. घरातलं आता कोण कोण प्रचारामध्ये जाते? आम्ही सगळे जाते, सगळे जातो. सगळे जाते. आमच्या जावा ही मोठी जाव आहे, भाऊ हिच्या दोघी सुना, ही बारक्या जावाची पुतणी, सुना सगळं आहे. आहे, सगळे प्रचारात आहे. नाही आता म्हण- ही जी तुमची वस्ती आहे ही सगळी तुमच्या मागं आहे. हो, सगळे मागे आहे. गेली सगळी गावात, ते आले सगळे- नाही सगळे मोठे सर पाहिजे. आलेच नाही गावात, तिथे गेले सगळे लोक आमचे सगळे गेले. गडी माणसं गेले, तर आम्ही पण जायचो. तू आता त्या प्रचार थांबवून करगणच्या गाड्या देवाला तिथून चाललेल्या ती नाव फोडायचा आता करगणला चाललंय, गेली ती. वेगळ्या देवाला चला त्याच्या काय समजत नाही. चहा पाणी घातला का नाही? नको म्हणलं चहा. तर मंडळी ज्यांनी संवाद साधला ते भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आणि करगणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दादासाहेब हुबाले यांच्या आई वडील. अत्यंत साधे राहणीमान, मेंढ्या राखल्यात, घरदार सोडून परमुळकात जाऊन शेतकऱ्याच्या बांधावरती मेंढ्या चारल्यात. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचा जो संघर्ष आहे तो अतिशय खडतर हा संघर्ष आहे आणि हे जे नेतृत्व घडलंय ते या संघर्षातून घडले. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.